जी, कौन से भाषा में बात करूं, मराठी, हिंदी, इंग्लिश, उर्दू, आपको समझ में बात करूं? संजय राऊत यांनी नाशिकमधील रिंग रोड भूसंपादन प्रकरणावरून प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला असून सहाय्यक जिल्हाधिकारी पवन दत्ता यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पवन दत्ता जी, कौन से भाषा में बात करूं, मराठी, हिंदी, इंग्लिश, उर्दू, आपको समझ में बात करूं? देखिए, बात ऐसी है कि मेरे पास कुछ महिलाएं आई है, रिंग रोड, मातोरी, मुंगसारे, चांदसी, मखमला. आपने खुद हाथ में डंडा लेकर उनको मारते. ये आपका काम नहीं है ना, मारपीट करना. ये आपका काम है क्या? अब मेरे पास एक 80 इयर्स ओल्ड महिला बैठी, उसका हाथ आपने तोड़. मेरे पास और 10 महिलाएं. आप देखो जरा, आपको भी माँ बहनें सब कुछ है ना, आप ऐसे कैसे कर सकते? या घटनेमुळे संपूर्ण नाशिक जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. विशेषतः एका 80 वर्षीय आजीबाईवर कथित मारहाण झाल्याचा आरोप समोर आल्यानंतर हा विषय अधिकच तापला आहे. कमलाबाई धोंडीराम किरकाडे या आजीबाई आल्या आणि त्यांनी मला त्यांचा हात दाखवला. या वया इतर महिला भगिनी सगळ्या, त्यांनी त्यांच्या अंगावरचे, हातावरचे, पाठीवरचे मारहाणीचे काळे निळे जे व्रण आहेत ते दाखवल्यावरती मी इतका अस्वस्थ झालो. हे काय केलं, कोणी केलं? त्यांनी पवन दत्ता या अधिकाऱ्याचं नाव घेऊन सांगितलं आणि व्हिडिओ दाखवले. त्याच्या हातात काठी आहे आणि तो दादागिरी करतोय. महिलांना, पुरुषांना जमिनी ताब्यात घेण्यासाठी सरकारने जबरदस्ती करतो. नाशिकमधील मटोरी आणि मुंगसरा परिसरात प्रस्तावित रिंग रोडसाठी जमिनीचे मोजमाप आणि भूसंपादन प्रक्रिया सुरू होती. प्रशासनाच्या पथकासोबत पोलिसांचा मोठा बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. यावेळी अनेक शेतकरी आणि स्थानिक ग्रामस्थांनी जमिनीच्या संपादनाला विरोध केला. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की योग्य मोबदला न देता आणि त्यांच्या संमतीशिवाय प्रशासन जबरदस्तीने जमीन ताब्यात घेत आहे. या कारवाई दरम्यान काही महिलांवर आणि वृद्ध नागरिकांवर पोलिसांकडून तसेच अधिकाऱ्यांकडून धक्काबुक्की व मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला. काही महिलांनी त्यांच्या अंगावरील जखमांचे व्रण दाखवत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. एका वृद्ध महिलेचा हात गंभीररित्या जखमी झाल्याचा दावा आंदोलकांनी केला असून यामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप पसरला आहे. आणि ज्या पद्धतीने मारहाण झाली त्यानंतर मी ताबडतोब पवन दत्तांना फोन केला. म्हटले काय चाललंय, तुम्हाला मारण्याचा अधिकार दिला कोणी? तुमचं IAS ट्रेनिंग मध्ये जबरदस्तीनं भूसंपादन करताना वृद्ध महिलांना अशा प्रकारे मारहाण करा असं ट्रेनिंग दिलंय का? मला प्रधानमंत्र्यांना विचारावं लागेल. आम्ही येतो तिकडे भेटायला. दत्ता गायकवाड, वसंत गीते यांच्या लिडरशिप खाली एक डेलिगेशन गेलं. चर्चा सुरू असताना ते महाशय पळून गेले. ताबडतोब मी इथे आलो. म्हणजे त्याला जिल्हाधिकाऱ्यांकडे जाऊ. जिल्हाधिकारी दुसऱ्या बैठकीला गेले. आम्ही थांबलो, वाट पाहिली तासभर. त्यांची पूर्वनियोजित बैठक होती. आलो. दरम्यानच्या काळात मला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा फोन आला. आपल्या माध्यमातून त्यांनी हे सगळं प्रकरण पाहिलं आणि त्यांनीही त्या संदर्भामध्ये चिंता व्यक्त केली. मात्र या प्रकरणातील सर्व आरोपांची अधिकृत चौकशी अद्याप सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच संजय राऊत नाशिकमध्ये दाखल झाले. त्यांनी पीडित शेतकरी आणि महिलांची भेट घेतली. महिलांच्या अंगावरील जखमा आणि वृद्ध आजीबाईंची अवस्था पाहून ते संतप्त झाल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. ये आपका काम नहीं है ना, मारपीट करना. ये आपका काम है क्या? अब मेरे पास एक 80 इयर्स ओल्ड महिला बैठी, उसका हाथ आपने तोड़. मेरे पास और 10 महिलाएं. आप देखो जरा, आपको भी माँ बहनें सब कुछ है ना, आप ऐसे कैसे कर सकते? अधिकाऱ्यांना महिलांवर आणि वृद्धांवर हात उचलण्याचा अधिकार कोणी दिला असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. संजय राऊत यांनी दावा केला की पीडित महिलांनी पवन दत्ता या अधिकाऱ्याचे नाव घेतले आणि काही व्हिडिओ देखील दाखवले. त्या व्हिडिओमध्ये अधिकाऱ्यांच्या हातात काठी असल्याचे आणि ते आक्रमकपणे वागत असल्याचे दिसत असल्याचा दावा राऊत यांनी केला. यानंतर त्यांनी थेट त्या अधिकाऱ्याला फोन करून जाब विचारल्याचेही सांगितले.
IAS ट्रेनिंगमध्ये वृद्ध महिलांवर अशी कारवाई करण्याचं प्रशिक्षण दिलं जातं का, असा संतप्त सवाल त्यांनी केला. दरम्यान प्रशासनाने ही सर्व आरोप फेटाळून लावत आपली बाजू मांडली आहे. अधिकारी पवन दत्ता यांनी सांगितले की काही आंदोलकांनी आत्मदहनाची धमकी दिली होती. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी आवश्यक ती खबरदारी घेतली. प्रशासनाचा उद्देश कोणालाही मारहाण करणे नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले. दत्ता जी, कौन से भाषा में बात करूँ, मराठी, हिंदी, इंग्लिश, जो आपको समझ में बात करूँ. तो देखिए, बात ऐसी है कि मेरे पास कुछ महिलाएं आई है, रिंग रोड, मातोरी, मुंगसारे, झांसी, मखमला. आपने खुद हाथ में डंडा लेकर उनको मार दिया. ये आपका काम नहीं है ना, मारपीट करना. ये आपका काम है क्या? आप मेरे पास एक 80 इयर्स ओल्ड महिला बैठी, उसका हाथ आपने तोड़ दिया. मेरे पास और 10 महिलाएं. आप देखो जरा, आपको भी माँ बहनें सब कुछ है ना. आप ऐसे कैसे कर सकते? या घटनेमुळे संपूर्ण नाशिक जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. विशेषतः एका 80 वर्षीय आजीबाईवर कथित मारहाण झाल्याचा आरोप समोर आल्यानंतर हा विषय अधिकच तापला आहे. कमलाबाई धोंडीराम किरकाडे या आजीबाई आल्या आणि त्यांनी मला त्यांचा हात दाखवला. यावया इतर महिला भगिनी सगळ्या त्यांनी त्यांच्या अंगावरचे, हातावरचे, पाठीवरचे मारहाणीचे काळे निळे जे व्रण आहेत ते दाखवल्यावरती मी इतका अस्वस्थ झालो. ते काय केलं, कोणी केलं? त्यांनी पवन दत्ता या अधिकाऱ्याचं नाव घेऊन सांगितलं आणि व्हिडिओ दाखवले. त्याच्या हातात काठी आहे आणि तो दादागिरी करतो आहे. महिलांना, पुरुषांना जमिनी ताब्यात घेण्यासाठी सरकारने जबरदस्ती केली. नाशिकमधील मटोरी आणि मुंगसरा परिसरात प्रस्तावित रिंग रोडसाठी जमिनीचे मोजमाप आणि भूसंपादन प्रक्रिया सुरू होती. प्रशासनाच्या पथकासोबत पोलिसांचा मोठा बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. यावेळी अनेक शेतकरी आणि स्थानिक ग्रामस्थांनी जमिनीच्या संपादनाला विरोध केला. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की योग्य मोबदला न देता आणि त्यांच्या संमतीशिवाय प्रशासन जबरदस्तीने जमीन ताब्यात घेत आहे. या कारवाई दरम्यान काही महिलांवर आणि वृद्ध नागरिकांवर पोलिसांकडून तसेच अधिकाऱ्यांकडून धक्काबुक्की व मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला. काही महिलांनी त्यांच्या अंगावरील जखमांचे व्रण दाखवत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. एका वृद्ध महिलेचा हात गंभीररित्या जखमी झाल्याचा दावा आंदोलकांनी केला असून यामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप पसरला आहे. आणि ज्या पद्धतीने मारहाण झाली त्यानंतर मी ताबडतोब पवन दत्तांना फोन केला. म्हटले काय चाललंय, तुम्हाला मारण्याचा अधिकार दिला कोण? तुमचं IAS ट्रेनिंगमध्ये जबरदस्तीनं भूसंपादन करताना वृद्ध महिलांना अशा प्रकारे मारहाण करा असं ट्रेनिंग दिलंय का? मला प्रधानमंत्र्यांना विचारावं लागेल. आम्ही येतो तिकडे भेटायला. दत्ता गायकवाड, वसंत गीते यांच्या लिडरशिप खाली एक डेलिगेशन गेलं. चर्चा सुरू असताना ते महाशय पळून गेले. ताबडतोब मी इथे आलो. म्हणजे त्याला जिल्हाधिकाऱ्यांकडे जाऊ. जिल्हाधिकारी तिथं बैठकीला गेले. आम्ही थांबलो, वाट पाहिली तासभर. त्यांची पूर्वनियोजित बैठक होती. आलो. दरम्यानच्या काळात मला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा फोन आला. आपल्या माध्यमातून त्यांनी हे सगळं प्रकरण पाहिलं आणि त्यांनीही त्या संदर्भामध्ये चिंता व्यक्त केली. आणि ज्या पद्धतीने मारहाण झाली त्यानंतर मी ताबडतोब पवन दत्तांना फोन केला. म्हटले काय चाललंय, तुम्हाला मारण्याचा अधिकार दिला कोण? तुमचं IAS ट्रेनिंगमध्ये जबरदस्तीनं भूसंपादन करताना वृद्ध महिलांना अशा प्रकारे मारहाण करा असं ट्रेनिंग दिलंय का? मला प्रधानमंत्र्यांना विचारावं लागेल. आम्ही येतो तिकडे भेटायला. दत्ता गायकवाड, वसंत गीते यांच्या लिडरशिप खाली एक डेलिगेशन गेलं. चर्चा सुरू असताना ते महाशय पळून गेले. ताबडतोब मी इथे आलो. म्हणजे त्याला जिल्हाधिकाऱ्यांकडे जाऊ. जिल्हाधिकारी तिथं बैठकीला गेले. आम्ही थांबलो, वाट पाहिली तासभर. त्यांची पूर्वनियोजित बैठक होती. आलो. दरम्यानच्या काळात मला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा फोन आला. आपल्या माध्यमातून त्यांनी हे सगळं प्रकरण पाहिलं आणि त्यांनीही त्या संदर्भामध्ये चिंता व्यक्त केली. मात्र या प्रकरणातील सर्व आरोपांची अधिकृत चौकशी अद्याप सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच संजय राऊत नाशिकमध्ये दाखल झाले. त्यांनी पीडित शेतकरी आणि महिलांची भेट घेतली. महिलांच्या अंगावरील जखमा आणि वृद्ध आजीबाईंची अवस्था पाहून ते संतप्त झाल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. ये आपका काम नहीं है ना मारपीट करना, ये आपका काम है क्या? अब मेरे पास एक 80 इयर्स ओल्ड महिला बैठी, उसका हाथ आपने तोड़, मेरे पास और 10 महिलाएं हैं, आप देखो जरा, आपको भी माँ बहनें सब कुछ है ना, आप ऐसे कैसे कर सकते?